एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. युहू येहू, आपण झू मध्ये आलो आहोत. नील, तू एखाद्या माकडासारखा दिसत आहेस. मुलांनो, आज आपण झू मध्ये आलो आहोत. तुम्हाला माहितीये झू काय असतं? हो, ती जागा जिथे जंगली प्राण्यांना ठेवलं जातं. खूपच छान. तर मग चला आपण झू बघूया. हा आहे टायगर. त्याच्या शरीरावरच्या पट्ट्यांमुळे तो किती छान दिसतो. टायगर कॅट परिवारातला असतो. मुलांनो, तुम्हाला माहितीये टायगर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. हा आहे लायन. हा सुद्धा कॅट परिवारातला आहे. लायन जंगलाचा राजा असतो कारण तो खूप मोठा आहे आणि बलवान सुद्धा. त्याच्या कपाळावरचे केस बघा. त्याची गर्जना खूप मोठी असते. हा आहे जिराफ. बघा तो किती उंच आहे. जिराफची मान सगळ्यात लांब असते. तो उंच झाडावरचे पानं खातो. हा आहे फॉक्स. फॉक्स हा डॉग परिवारातला असतो. फॉक्स खूप चतुर प्राणी असतात. ते छोट्या प्राण्यांची शिकार करतात. बघा ते किती पटकन पळून जातात. हा आहे वुल्फ. हा सुद्धा डॉग परिवारातला असतो. वुल्फ खूप धोकादायक प्राणी असतात. ते फॉक्स पेक्षाही मोठे असतात. तुम्हाला माहितीये वुल्फ रात्री हाऊल करतात. हा आहे एलिफंट. बघा तो किती छान प्राणी आहे. जमिनीवरचा सगळ्यात मोठा प्राणी. त्यांच्या लांब सोंडीकडे बघा आणि कानांकडे सुद्धा. पण त्यांच्या आकारामुळे गडबड करू नका. ते खूप साधे प्राणी असतात. आणि हो, हे आहेत माकडं. ते झाडाच्या फांद्यांवर राहतात आणि कायम मोठ्या कळपामध्ये असतात. ते खूप खोडकर असतात आणि हुशार सुद्धा. त्यांना कायम खेळत राहायला आवडतं. हा आहे रायनोसॉरस. तो किती मोठा प्राणी आहे. त्याच्या नाकावरील शिंगामुळे तो प्रसिद्ध आहे. रायनोसॉरसची चामडी खूप जाड असते. हा आहे हिप्पोपोटॅमस. आणखी एक मोठा प्राणी. हा कायम पाण्याच्या आतमध्ये असतो. बघा त्याचं तोंड किती मोठं आहे. ते जमिनीवरचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे प्राणी आहेत. मुलांनो, इतक्या प्राण्यांना बघण्यात मजा आली ना? आता अंधार झालाय, चला घरी जाऊया. वा, हे जंगली प्राणी किती सुंदर होते. खूपच छान होते. आपण पुन्हा परत येऊया. हो, आपण नक्की येऊ.